मी माझ्या बेस्ट फ्रेंडचीच एंगेजमेंट मिस केली. तर तुम्हाला सांगते, मेकअप आर्टिस्ट असलं की सर्वांना वाटते की मेकअप करते, पण मी काही मेकअपच नाही करत. जिथं जाते तिथं असंच जाते पागलसारखी. इतकं बनून ठरून मी गेली होती माझ्या मेकअपच्या ऑर्डरला नांदेडला. तर माझा मेकअप करून झाला आणि मग छोट्या मुलांसोबत थोडी मस्ती करत होती. मला पान तर खायचं नव्हतं, पण त्यांच्याकडे पान होतं तर असंच मस्ती मध्ये त्यांना पान मागत होती, पण त्यांनी काही दिलं नाही. कार्यक्रम चालू होता आणि मला स्कूटी काही काढता येत नव्हती गर्दीमधून, तर मग ओमानी मला स्कूटी काढून दिली. याची वाट बघत राहिली मी. आणि घरी आली तर हालत बघा कशी झाली आहे. तर माझी माहित तर होतं की एंगेजमेंट झाली आणि मला काही मिळणार नाही, तरी पण फटाफट केस केली आणि निघाली मग माझ्या फ्रेंडच्या इथे जायसाठी. तिथे गेली तर कार्यक्रम काय सर्वांचे जेवण वगैरे होऊन मंडप पूर्ण खाली होतं आणि गेल्या गेल्याच मी जेवण करायला बसली आणि माहित नाही ताईला इतकी काय खुशी झाली, तर बाप्पा मस्त हसून राहिली आणि इकडे आमची मॅडम भाऊजी सोबत मस्त बोलत जेवण करत आहे. पहिलं जेवण केली आणि नंतर टीका वगैरे लावली. बसायसाठी आमची नवरी मॅडम सर्वांना चेअर देत आहे बघा. सर्वजण बसले ना, टीका लावणारे टीका लावायसाठी येत होते. हे तर मस्तीच भारी यांची बाप्पा, पहिलाच लग्न लावायला बसले बघा. शुभ मंगलम शावादान. भाऊजी तर आहेतच नाही. कार्यक्रम झाला आणि हे मेन कार्यकर्ते कुठे गेले होते काय माहित, आणि हे मागून येणारे मंडळी जाऊन पण राहिले आणि मला म्हणते बेस्ट फ्रेंडची एंगेजमेंट मिस केली. काय करणार, काम होतं माझं.